समर्थतेचा जनतेला मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो। आणि छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजश्री शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अन्य महान समाज सुधारकांना अभिवादनही करतो। देशाच्या अखंडतेसाठी बलिदान देणाऱ्या महान विभूतींच्या स्मृतीलाही वंदन करतो। 26 जानेवारी 1950 रोजी आपला देश प्रजासत्ताक म्हणून घोषित झाला। लोकशाहीत प्रजेची सत्ता सर्वोपरी असते। निवडून येणारे नेते येतात, सत्तेच्या खुर्चीत बसतात, मान सन्मान मिळतो, पण हे सगळं जनतेने ठरवलेलं असतं। तू त्या खुर्चीत बस आणि आमची कामं कर असा आदेश सत्तेवर असलेल्या प्रजेने दिलेला असतो। सत्ताधारी हे फक्त सत्तेचे विश्वस्त असतात, म्हणजे ट्रस्टी असतात। जनतेने त्यांना दिलेलं कर्तव्य बजावून आपलं कर्तव्य आणि कार्यभार करायचा असतो, हे ठरलेलं असतं। प्रजासत्ताकात प्रजा आधी येते, मग सत्ता येते, हे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे। नुकताच लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव देशात आणि राज्यातही पार पडला। नागरिकांनी राष्ट्रीय कर्तव्याच्या भावनेतून आपला मतदानाचा हक्कही बजावला। भारतासारख्या सार्वभौम राष्ट्रामध्ये पारदर्शी आणि नियोजनबद्ध निवडणुका होणं हा लोकशाही यंत्रणेवरचा विश्वास अधिकाधिक वाढविणारा आहे। या देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी 10 वर्षापूर्वी या प्रजासत्ताकात खऱ्या अर्थानं लोकशाहीचे रंग भरले। हे लोकांचं राज्य आहे याची जाणीव कामातून करून दिली, विकासातून करून दिली। आज आपला देश विकासाच्या वाटेवर घोडदौड करताना दिसतो आहे। परदेशात भारताकडे लोक आदराने बघू लागलेले आहेत। मोठमोठ्या महासत्तांनाही भारताचं मत जाणून घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही, आणि म्हणून हे आपल्यासाठी अभिमानास्पद बाब। 10 वर्षात भारताचं अंतराळ यान चंद्रावर गेलं, मंगळाकडे झेपावलं। इतकंच नाही तर भारतीय शास्त्रज्ञांनी सूर्याकडेही हनुमान उडी घेतली। हा पूर्वीचा भारत नाही, आताचा भारत शत्रूला घुसके मारेंगे हे ठणकावून सांगणारा आहे। आपल्या भाषेत सांगायचं तर आता भारताचा कोणी नाद करायचा नाही। आणि म्हणून या ठिकाणी मी म्हणतो, सीने में जुनून, आंखों में देशभक्ति की चमक रखता हूं।